माळेगावची खंडोबाची यात्रा म्हटले की आपल्यासमोर भंडारा, पालखी, वारू, गोंधळी आणि मोठे मोठे आकाश पाळणे हे नजरेसमोर येतात। 300 वर्षाची परंपरा असणारी ही माळेगावची खंडोबाची यात्रा कशा प्रकारे भरवण्यात येते, त्याचा इतिहास काय आणि त्याचे कसल्या प्रकारचे वैशिष्ट्य आहेत ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाजूचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा। चला तर मित्रांनो, चालू करूया आजचा ब्लॉग। लेट्स गो। माळेगावची खंडोबाची यात्रा ही दक्षिण महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा मानली जाते। खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते। माळेगावच्या यात्रामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येतात। मूळ गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला देवाची स्वारी असणारा म्हणजेच देवाचा घोडा, त्याची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। गाभाऱ्यात आपल्याला एका आयत आकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे पाहायला मिळते। माळेगाव येथील खंडोबाचे हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे असून मंदिराच्या सभोवताली आपल्याला मोठे आवार देखील पाहायला मिळते। त्या मंदिराच्या आवारात आपल्याला मोठी दगडा बांधकाम केलेली एक दीपमाळ देखील पाहायला मिळते। देवाच्या देवस्वारी म्हणजेच पालखीचा जसा मान आहे त्याचप्रमाणे देवाच्या या काठीचा देखील खूप मोठा मान मानला जातो। दरवर्षी या यात्रेमध्ये मार्गशीर्षातील वद्य एकादशीलाच देवाची स्वारी म्हणजेच पालखी निघत असते। त्याबरोबर वारू, भंडारा, खोबरं उधळताना सर्वत्र लोक देवाचे दर्शन घेताना खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। या स्वारीमध्ये सर्वप्रथम देवाची काठी, त्यानंतर देवाची स्वारी म्हणजेच देवाचा घोडा आणि त्याच्यानंतर शेवटी देवाची पालखीच म्हणजेच देवाची मूर्तीचं दर्शन करायला मिळते। यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान मानला जातो। ही देवस्वारी संपूर्ण गावामध्ये फिरून सर्व लोकांना दर्शन देऊन मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आणून ठेवली जाते। या यात्रेमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात मेला देखील भरतो। त्या मेल्यामध्ये आपल्याला उंच उंच असे आकाशाला झेप घेणारे आकाश पाळणे, त्याचबरोबर विविध प्रकारचे खेळ देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। माळेगावच्या यात्रेबद्दल असेही बोलले जाते की अशी कोणतीही वस्तू नाही जे की इथे मिळत नाही। या यात्रेमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे वस्तू खरेदीसाठी मिळतील, जसे की काठी, लाकडी वस्तू, घोंगडी, शेतीचे अवजारे, घरातील भांडी, घरातील शोच्या वस्तू, घरगुती भांडी, चपला, रंगीबेरंगी धुनी, कापडी वस्तू, इतर ठिकाणाच्या जत्रेत मिळणारे सर्व वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळतील। या बाजाराबरोबर आपल्याला या ठिकाणी जनावरांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात बाजार पाहायला मिळते। दरवर्षी या ठिकाणी लाखोंच्या किमतीची घोड्यांची विक्री व खरेदी केली जाते। चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा। पुन्हा भेटूया
एका नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. येळकोट येळकोट. जय मल्हार.